नमस्कार. कलांजली पैठणीतील हा आहे ब्लाऊजचा पीस. तर याची संपूर्ण कटिंग भाग 1 मध्ये पाहणार आहोत. खूप सोपी आणि नवीन पद्धत आहे. स्पेशल गळा आणि बाही कशी कटिंग करायची आणि संपूर्ण ब्लाऊज पीसची कटिंग या व्हिडिओतून तुम्ही शिकणार आहात. तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला अजिबात देखील विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि डायरेक्ट कटिंग करायला शिका. तर रेडीमेड पेपर पॅटर्न किंवा तुमच्याकडे जे पेपर पॅटर्न अवेलेबल असेल त्यानुसार याची कटिंग कशी करायची ते दाखवते. तर या ब्लाऊज पीससाठी हा पहा मी अस्तर घेतलेला आहे. तर या अस्तरची कटिंग डायरेक्ट बाहीची कटिंग अगोदर करणार आहे मी. बाहीची कटिंग मी डायरेक्ट ब्लाऊज पीस म्हणजे अस्तरवरती आणि ब्लाऊज पीसवरती करते आणि तुम्हाला दाखवते कशी करायची. तर कलांजली पैठणीतील ब्लाऊजची बाही जी आहे ती लॉंगमध्ये घ्यायची. तर 9.5 इंचाची बाही घेतली मी. 10.5 इंचावरती मार्किंग केलं. हे पहा इकडच्या पण बाजूने मी 9.5 इंचाची बाही घेतलेली आहे. 10.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 4 फोल्ड म्हणजे यात 2 बाह्या निघणार आहेत. तर मुंड्याची म्हणजे आर्महोल जे असतं ते तुम्ही नेहमी 3 इंचावरती घेत असतात. तर 34 साईजचा ब्लाऊज आहे. टेपच्या 2 रेषा एवढं कमी करायचं आणि 2.25 इंचावरती काय करायचं आहे ती आर्महोलची उंची आपल्याला घ्यायची आहे 2.25 इंचावरती. तर तुम्ही पण 34 साईज असेल तर एवढं घ्या. त्याच्यापेक्षा कमी जास्त असेल तर कमी जास्त करा. आता पहा इकडून 1.5 इंचाचं मार्किंग केलं. आता इकडून पहा सरळ रेषा आखून घ्यायची आहे. इथं लक्ष देऊन पहा. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कटिंग करता येणार आहे आणि शिकताही येणार आहे. हे पहा अशा प्रकारे बाहीचा बाहेरील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा. आता आतील मुंड्याचा सेप हा आतून द्यायचा. तर थोडासा माझा जास्तच वरती आला. मी पुन्हा आतून थोडासा देते. हे पहा आतून दिलेला आहे. तर दोन्ही मुंड्याच्या मध्ये पाठीमागचा आणि पुढचा यामध्ये 1.5 इंचाचं अंतर राहिलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता खालच्या बाजूला काय करायचं तर तुमचा जेवढा दंडघेर आहे मी माझ्या अकॉर्डिंग टाकत आहे. म्हणजे माझ्या ब्लाऊजच्या नुसार 5.5 इंच मी दंडघेर घेतला. आता त्यामध्ये 1.5 इंच ॲड करणार आहे. तुम्हाला तुमचा जेवढा दंडघेर आहे तेवढंच टाकायचं आहे. तर आता पहा अशा प्रकारे तिरकस रेषा आखून घेतलेली आहे. आता याचं कटिंग कसं करायचं तर अगोदर बाहेरचा जो मुंडा असतो ना याचं कटिंग करून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे आणि थोडंसं टेपच्या 2 रेषा एवढं खाली न्यायचं. इथं म्हणजे काकेमध्ये गुढी येत नाही ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल. आता पहा संपूर्ण बाही कटिंग झालं. परंतु आतल्या मुंड्याचं म्हणजे पुढचा जो मुंडा असतो आपला आर्महोल त्याचं कटिंग हे पहा अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं. तर आता बाहीचं कटिंग झालं का. आता पहा हे अस्तर आहे ना हे कटिंग झालं. आता काय करायचं आहे बॅक पार्ट काढायचा आहे. फ्रंट पार्ट काढायचा आहे. तर इथं बॅक पार्ट अगोदर काढून घेऊयात. आता बॅक पार्ट काढताना एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. आपला जो रेडीमेड पेपर पॅटर्न असतो किंवा तुम्ही बनवलेला असतो तो कसा असतो खोल गळ्याचा असतो. परंतु या ब्लाऊज पीसचा जो गळा आहे ना तो वरती आलेला आहे म्हणजे शॉर्टमध्ये आलेला आहे. तर यासाठी काय करायचं हे पहा इथून आहे ना थोडंसं टेपच्या 2-3 रेषा आर्महोल आहे ते वाढवून घ्यायचं घेताना. आता इकडच्या साईडने सरळ रेषा आखून घ्यायची. आता गळा कट करायचा नाही ही गोष्ट लक्षात घ्या. गळा आहे तो कट करायचा नाही. तो डायरेक्ट शिलाई करायचा आहे. काय करायचं आहे डायरेक्ट शिलाई करायचा आहे. जर तुमचा गळा खूप खोल असेल तर शोल्डर थोडंसं वाढवून घ्या. आता बघा इकडच्या बाजूने कटिंग करायचं. अस्तर अगोदर कट करून घ्यायचं अशा प्रकारे. आता अस्तर कट करून झालं. आता काय करायचं अस्तर साईडला ठेवून घ्यायचं. आता याची नंतर अजून कटिंग करायची आहे. कसं तुम्हाला सांगते. आता बाही आणि बॅक पार्ट अस्तरचा कटिंग झालेला आहे. आता नंतर फ्रंट पार्टला बघा एवढं अस्तर माझ्याकडे शिल्लक आहे. तर यामध्ये हे 3 पार्ट मला बसवायचे होते. परंतु यासारखा सेम टू सेम पीस माझ्याकडे थोडासा एक्स्ट्रा शिल्लक आहे. त्यामध्ये मी एक पार्ट बसवू इच्छिते. आता हे पहा कसं जरी ठेवलं तर हे बसतच नव्हतं. मग मी काय केलं हे इथं ठेवलेलं आहे आणि योगपट्टी आहे ती पलीकडच्या बाजूला ठेवलेली आहे. मी डायरेक्ट कात्रीने कट करत आहे. तुम्ही आखून घेऊन कट करा. आता अस्तर आहे ते अशा प्रकारे काय केलं मी सगळ्या बाजूने कट करायला सुरुवात केलेली आहे. हे बघा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कटिंग करता येणार आहे आणि शिलाईचा व्हिडिओ भाग 2 मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. तर शिलाई पण खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे आणि कटिंग पण खूप सोप्या पद्धतीने. हे पहा मी काय केलेलं आहे अस्तर हे परफेक्ट फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे. आता काय करणार आहे मी योगपट्टी आहे ती कटिंग करून घेणार आहे. आता योगपट्टी कशी कट करायची तर 3.5 आणि 2.5ची योगपट्टी असते. तर मी त्यामध्ये थोडीशी नॉर्मल वाढवून घेणार आहे. 4 बघा मी कशी वाढवते. 3.5 आणि 2.5ची ही माझी पट्टी आहे. तर त्यामध्ये मला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे खालच्या बाजूला. तुम्ही जर वाढवत असाल तरच वाढवा नाही तर वाढवू नका.
हे बघा एकदा टेपच्या 2 रेषा एवढं मी काय केलेलं आहे, 2 ते 3 रेषा एवढी वाढवून घेतलेली आहे. मला वाढवायची होती म्हणून. तुमच्याकडे जर वाढवायची नसेल तर काहीच अडचण नाही. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट यामध्ये उंची एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची. आता बघा कटोरी ते कट करून घेते. अशा प्रकारे सगळ्या साईडनी कटिंग व्यवस्थित करून घ्यायचं. आता अस्तरचं कटिंग आपलं पूर्णपणे झालेलं आहे. हे बघा अस्तरचं कटिंग व्यवस्थित असं झालेलं आहे. आता काय करायचं आहे, ब्लाऊज पीस अस्तरवरून कसा कट करायचा ते दाखवते. अस्तर पूर्णपणे कट करून घेतला. आता अस्तर कट करून झालेला आहे. आता काय करायचं आहे तर ब्लाऊज पीसची कटिंग करायचं. हा आहे ब्लाऊजचा पीस. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा इथं गळा आलेला आहे, इकडच्या बाजूने मोराचं वर्क आलेलं आहे आणि ते पण खूप जुळून आलेलं आहे. आता इकडच्या साईडला हा काठ स्पेशल आलेला आहे. आता हा काठ कुठं लावायचा, कसा लावायचा, बॅक पार्टला, बॅक पार्टसाठी येतो हा. परंतु एखाद्याला जर नसेल लावायचा तर नाही लावला तरी चालतो. कोणाला लावायचा असेल तर लावू शकतो. तर मी हा बॅक पार्टला न लावता फ्रंट पार्टच्या गळ्याला लावणार आहे. हा काठ मी बॅक पार्टला न लावता फ्रंट पार्टच्या गळ्याला आणि लटकण्यासाठी उपयोग करणार आहे. तर ते तुम्हाला शिलाईमध्ये पाहायला भेटेल. आता हा पार्ट मी साईडला काढून घेतला पूर्णपणे. आता काय करायचं, गळा मांडताना अगदी व्यवस्थित मांडायचा. ही गोष्ट लक्षात घ्या. मधोमध दोन्ही गळ्याचे जे वर्कचे आहेत ना, वर्क बनवलेलं ते एकामेकावरती आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये. आता बघा हा बरोबर मधोमध आला पाहिजे वर्क. हे पहा अशा प्रकारे पाहायचं. दोन्ही गोल एकामेकावरती ठेवायचं आणि इकडच्या साईडला मधोमध जुळून घ्यायचं जसं मी घेतलेलं आहे. आता वरच्या साईडला आपल्याला जर गळा खाली मोठा करायचा म्हणजे खोल करायचा तर वरच्या साईडला जागा असते थोडीशी, तिथं तुम्ही बॅक पार्ट मांडू शकता आणि गळा खाली सोडू शकता. परंतु ते दिसायला चांगलं दिसत नाही. जेवढा गळा आलेला आहे तेवढाच घ्या म्हणजे काय होणार आहे, एकदम परफेक्ट फिनिशिंग पण येणार आहे. आता याच्यावरती बॅक पार्ट मांडायचा. आता बॅक पार्ट मांडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, वरच्या बाजूने अर्धा इंचाचंच फक्त अंतर सोडायचं. इथून वरती किती, अर्धा इंच. दाखवते तुम्हाला कसं सोडायचं. हे पहा अशा प्रकारे. हे कशासाठी तर शोल्डरमध्ये जातं बघा हे, म्हणून वरच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडायचं आणि नंतरच बॅक पार्ट मांडून घ्यायचा. आता गळा डायरेक्ट शिलाई करायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता खालच्या बाजूने आणि साईडच्या बाजूने काय करायचं, याचं कटिंग करून घ्यायचं. काय करायचं, खालच्या बाजूने आणि साईडच्या बाजूने याचं कटिंग करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे कटिंग करायचं. आता शिलाईचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागणार आहे. फक्त कटिंग पाहून जमणार नाही, कारण शिलाई पण आली पाहिजे याची कशी करायची ते. आता बघा मस्त असं कटिंग मी या बॅक पार्टचं केलं. अर्धा इंच ठेवलेलं आहे. शिलाईच्या वेळेस तुम्हाला कळेल ते कोठे जाणार आहे ते. आता बाहीचं बघा बऱ्याचदा काय होतं, मशीन वर्क असतं आणि एवढं जुळून आलेलं आहे. इकडं भाग मोठा स्पेस आहे, इथं छोटा आणि इकडं तर एकदम छोटा असं झालेलं आहे. तर आता याची शिलाई करणं पण अवघड आहे आणि कटिंग करणं पण जरा अवघड आहे. तर कटिंग कसं करते आहे मी, मोराच्या वरती मोर मांडून घ्यायचा वर्कचा. बघा मी कसा मांडला, अशा प्रकारे मोराच्या वरती परफेक्ट पद्धतीने मोर मांडून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे. तर व्यवस्थित मांडून झाला का, झाला. आता किनार पण एकसारखी येते का पाहायचं, मोराच्या वरती मोर का आला आहे का पाहायचं. तर बघा आता इकडच्या बाजूला दाखवते. हे पहा इकडच्या साईडला एक्स्ट्रा किनार आहे मोराच्या वरती मोर मांडला की. इथं काय आहे तर थोडीच जागा आहे आणि इकडं तर एकदम थोडी जागा आहे. मग आता याची कटिंग कसं करायचं, सगळ्यात मोठा प्रश्न लेडीच्या समोर हाच असतो. वर्क जुळून येतं, वर्क कमी येतं. याच्यासाठीच हा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. हे पहा तिरकस होतं किंवा धागे दोरेचे होते ते पण कट करून गेला. आता तर अजूनच कमी झाला तो, असं झालं. तर आता कसं करायचं, आपलं जो अस्तरची बाही असते ना ती घ्यायची. आता मोराच्या वरती मोर मांडून घेतला की पटकन, आणि हे बघा मोराच्या वरती मोर मांडून घेतला की याच्यावरती अस्तरची बाही मांडायची आहे. तर अस्तरची बाही कशी मांडायची दाखवते तुम्हाला. अस्तरची बाही मधोमध, हे पहा फोल्ड केलेली बाही मधोमध, म्हणजे मोर आहे ना तो एकदम परफेक्ट मधोमध आला पाहिजे अशी ही बाही मांडायची आहे. तर किती अस्तर कमी पडत आहे, म्हणजे अस्तर परफेक्ट आहे पण ब्लाऊज पीस किती कमी पडत आहे ते बघा. हे पहा मोराच्या वरती बरोबर मध्य काढला मी. मोराचं डोकं आहे ना ती बाहीच्या मध्याला आलं पाहिजे अशा प्रकारे. हे बघा हे असं.
आता मध्याला आलं का ते आलं. आता बाही ओपन करायची म्हणजे 2 पार्ट इकडं खोल आणि उंच पार्ट दोन्ही पाठीमागं. तुम्ही तुमच्या आवडीने त्याचं मोराचं तोंड कोणत्या पण साईडला काढू शकता, पुढच्या किंवा पाठीमागच्या. आता बघा इकडं बाही कमी पडलेली आहे दोन्ही पार्टला आणि पलीकडच्या बाजूने बघा एका पार्टला कमी पडलेली आहे आणि एका पार्टला आहे. म्हणजे हा कंपनीतून असा प्रॉब्लेम आलेला आहे कमी ना जास्त. तर आपल्याला ते लेवल करून घ्यायचं आहे. तर बघा मी काय करते, अगोदर कटिंग करून घेते सगळ्या बाजूने ब्लाऊज पीसचं बाहीप्रमाणे. मधोमध बाही मांडायची अगदी मधोमध परफेक्ट. तर मधोमध मी बाही मांडून घेतलेली आहे. आता एक्स्ट्रा पलीकडे पहा लेस राहिलेली आहे म्हणजे काठ राहिलेला आहे. आता हे मधून कट करायचं, मधून कट करायचं कारण हे जॉईंट होतं ना मगाशी ते. आता जॉईंट कट करून घेतलं. आता काय करायचं, फिरवून दाखवते तुम्हाला. हे बघा इकडं दोन्ही बाह्या कमी पडलेल्या आहेत आणि इकडच्या बाजूला बघा एक बाही कमी पडलेली आहे. हे बघा इकडून 2 कमी पडल्यात आणि इकडच्या बाजूने बघा एकच कमी पडलेली आहे. तर आता काय करायचं, हे असंच साईडला ठेवायचं. तर याला जॉईंट द्यायचा पुन्हा. तर जॉईंट कोणत्या कापडाचा द्यायचा ते पण दाखवते. इकडं आणि इकडं 2 आणि इकडं 1. तर एक्स्ट्रा काठ होता ना त्याचा जॉईंट द्यायचा आहे. हे बघा इकडच्या साईडला ठेवून दिली ती बाही. आता काठ आहे ना तो मी कट करून घेते. हा बघा 3 साईडला याचा जॉईंट मला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी हे कटिंग करून काय केलं, बाहीमध्ये ठेवून घेतला. तर आता हा जॉईंट कधी द्यायचा, तर शिलाई करताना द्यायचा. आणि कसा द्यायचा ते शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. तर हो बघा आता राहिलेले पार्ट आहेत ना ते ब्लाऊज पीसवरती ठेवून अस्तरचे कटिंग करून घ्यायचे आहेत. तर हो इथपर्यंत जर कलांजली पैठणीचा ब्लाऊज पीसच्या कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हो भाग 2 मध्ये याची शिलाई पण शिकणार आहात तुम्ही, तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब लक्षात ठेवून नक्की करा, अजिबात देखील विसरू नका. तर आता काय करायचं, एक्स्ट्रा जास्त फॅब्रिक न घालवता अस्तर आहे ते एक्स्ट्रा फॅब्रिकवरती मांडून घ्यायचं आणि लगोलग आहे ना जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं. कारण जास्तीचं कट केलं तर आपल्याला हा पीस पुरत नाही असं पण होतं. तर बघा मी किती मस्त असं कटिंग केलेलं आहे आणि संपूर्ण कटिंग माझं करून आता झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण कटिंग करून घ्या. आणि हो शिलाईचा व्हिडिओ पाहायला अजिबात देखील विसरू नका. शिलाईचा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे याची शिलाई तुम्हाला कशी करायची हे समजणार आहे. तर आता कटोरी कटिंग करून घेतली सगळ्या बाजूने एकसारखी. याची शिलाई पण दाखवणार आहे, फ्रंट पार्टची शिलाई पण दाखवणार आहे, फ्रंट पार्टला लेस लावायची कशी ते पण दाखवणार आहे. आता योगपट्टी. तर संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे. आता शिलाईला पुढच्या भागामध्ये सुरुवात करूयात.